नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आज आणि उद्या अखिल भारतीय संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशभरातील केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय, महामंडळे आणि कंपन्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील कामगार संघटनांनीही संपात उतरल्याने खासगी क्षेत्रावरही परिणाम होणार आहे. वीज कंपन्यांमधील कर्मचारी संपावर असताना बँका तसेच महापालिका कर्मचारी आणि रिक्षा चालकही या संपात जाणार असल्याने कामकाज विस्कळीत होणार आहे. तर औषध विक्रेत्यांनीही संप पुकारल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडणार आहे. मोदी सरकारने 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद करून 2000 आणि 500च्या नव्या नोटा चलनात आणल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून 2000च्या नोटा बंद होणार किंवा सरकार हळूहळू मागे घेणार अशी अफवा पसरवली जात आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना विचारले असता आर्थिक विभागाने याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीने सन 2019-2020 या वित्तीय वर्षासाठी 265 कोटी 5 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. विकास आराखड्याचे नियोजन करताना राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवायच्या पाणी पुरवठा योजनेतून होणाऱ्या कामांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला समायोजित निधीची अधिकाधिक तरतूद करण्यास प्राधान्य दिले आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांनी येणारी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. आपला हा ठाम निर्णय त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना ईमेलद्वारे कळवलाय. त्यात त्यांनी निवडणूक न लढण्याच्या कारणांची चर्चाही केली. दिवंगत अभिनेते आणि काँग्रेसचे नेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त 2 वेळा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. भाजप नेत्याच्या मुलाने खाद्यपदार्थांच्या पाकिटामधून दारूच्या बाटल्या दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यासंबंधीचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले. भाजप नेते नरेश अग्रवाल यांचे पुत्र नितीन अग्रवाल यांनी पारसी समाजासाठी श्रावणदेवी मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चक्क लहान मुलांनाही दारू वाटण्यात आली. मध्य रेल्वेकडून पुणे मुंबई आणि मुंबई नाशिक या रेल्वे मार्गावर लोकल धावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्याची चाचणी 10 जानेवारीनंतर कधीही होऊ शकते. चाचणी यशस्वी झाल्यास लोकल धावेल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या दोन्ही रेल्वे मार्गावर घाट असल्याने चाचणीसाठी विशेष लोकलची रेक चेन्नईच्या कारखान्यातून आणण्यात येणार आहे. रेक आल्यानंतर चाचणी घेतली जाईल असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं असून अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत असणार आहे. PM नरेंद्र मोदी हे सिनेमाचं नाव असून 23 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ॲडव्होकेट नकुल पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय काराव अंबरनाथ येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता नकुल पाटील तसेच बदलापूर ग्रामीणचे पोलीस इन्स्पेक्टर अविनाश पाटील, ठाणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस रेझिंग डे निमित्ताने विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पोलीस इन्स्पेक्टर अविनाश पाटील यांच्यातर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष देखील पाहायला मिळाला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून योग्य उमेदवार मिळत नसेल तर मी येथून लढायला तयार आहे. एकदा उमेदवारीचा फॉर्म भरला तर 100% निवडूनच येईल, अन्यथा पवारांची औलाद सांगणार नाही, असं वक्तव्य करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पलटवार केलाय. माझ्यासमोर कुणीही उभा राहो, मी 100% नव्हे 1001% निवडून येईन. निवडून नाही आलो तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.